नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू मंदिरजी, इतर PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, सरिता सिस्टर, डॉक्टर पटवर्धन, मिसेस पटवर्धन, जोबे काका आणि गवस काका आले दिसत नाही आहेत, आणि रविवारी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आपण गेल्या वेळेला निर्वाण आयडेंटिफिकेशन आणि डिसआयडेंटिफिकेशन बद्दल स्टार्ट केलं होतं. करेक्ट आयडेंटिफिकेशन आणि करेक्ट डिसआयडेंटिफिकेशन. अथर्व शीर्षक मध्ये करेक्ट आयडेंटिफिकेशन इति निर्वाण षटकम मध्ये करेक्ट डिसआयडेंटिफिकेशन मी कोण नाही आहे, आणि चरपट पंजरिका स्तोत्र मिक्स. आता चरपट पंजरिकेमध्ये आपण 17 बघितले, आज आपण उरलेले 14 बघणार आहोत. त्यातले शंकराचार्यांनी किती लिहिले, त्यांच्या अनुयायींनी किती लिहिले, याच्यापेक्षा त्याच्यात काय दिलंय हे जर बघितलं तर खूपच सुंदर श्लोक आहेत. सिक्वेन्स थोडाफार पुढे मागे होतो प्रत्येक ह्याच्यानुसार, काही शब्दांची पण फेरफार होते, पण अर्थ सेमच असतो. थोडे शब्द बदलले तरी देखील, कारण का हे इतकी शेकडो वर्ष झालेले आहेत, थोड्या शब्दांचा बदल होतो. जसं कबीराच्या आणि इतरांच्या दोह्यात देखील शब्दांमध्ये बदल आहे. तर आपण पहिले 14 करूया, मग आधीची एकदा रिव्हिजन करूया की अर्थ संपलं. तर हे चरपट पंजरिका सूत्र संपलं की कर्मयोगाकडे आपण वळू पुढच्या वेळेला. तेव्हा सात्विक, राजसिक आणि तामसिक जे 3 गुण असतात त्यांनी जे डिफरन्शिएशन झालेलं आहे, ज्ञान त्रिपुटी, कर्म त्रिपुटी म्हणजे काय आपण बघूया. हे 18व्या अध्यायातले बरेच श्लोक आहेत जे आपण आता पुढे बघणार आहोत. त्याच्यात सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान काय, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, सुख. तर ह्याच्यात मी तुझा अभ्यास केला, त्याच्यात माझ्या लक्षात आलं प्रत्येक वेळेला 3 सेपरेट करून सांगायचं म्हणजे गोंधळ वाढायला मदत होते. तर गोंधळ कमी, आता दोन्ही पद्धतीने तुम्ही एक गोष्ट सांगू शकता. सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान. सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म असे श्लोक 18व्या अध्यायात घेतलेले. तर मी ते सेपरेट करून सात्विक ज्ञान म्हणजे काय, सात्विक कर्म म्हणजे काय, सात्विक कर्ता म्हणजे काय, सात्विक बुद्धी म्हणजे काय, सात्विक धृती म्हणजे डिटर्मिनेशन म्हणजे काय, आणि सात्विक सुख म्हणजे काय, हे एकत्र केलं. तसंच राजसिक सगळं एकत्र केलं आणि तामसिक एकत्र केलं तर सुसूत्रता लागते, मनात गोंधळ उडत नाही. सात्विक जे ज्ञान असेल त्या ज्ञानानेच कर्म होणार, ते करणारा तो सात्विक करता, ज्या बुद्धीने करतो ती सात्विक बुद्धी, त्याच्यासाठी जी डिटर्मिनेशन असते ती सात्विक धृती, आणि जे मिळतं ते सात्विक सुख. त्यामुळे काल एकदम सोपं होऊन जातं सेपरेट प्रत्येक वेळेला करण्यापेक्षा. त्याच्यानंतर जे वर्णाश्रम होते, त्याच्यात ब्राह्मणांचं ब्रह्मकर्म काय, क्षत्रिय कर्म काय, वैश्य कर्म काय, शूद्र कर्म काय, त्याच्यावरती त्यांनी थोडं डिटेल दिलंय. आणि स्वधर्म पालन म्हणजे काय, तर स्वधर्म पालनाने काय होतं, म्हणजे कर्मयोग तुम्ही केला, स्वधर्म केला, तर त्याच्यात तुम्हाला काय रिझल्ट मिळाले, तो जो कर्मयोगी बनतो त्याचे काय कॅरेक्टर आहेत हे पुढे सांगितलं गेलंय. आणि मग त्यांनी सुंदरपणे शेवटच्या काही श्लोकांमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग याची एकत्र सांगड घालून कर्मसन्यासापर्यंत श्रीकृष्ण शेवटच्या अध्यायात पोहोचतात. तर हे आपण कर्मयोगाचं पुढचं झालं, आणि आता आपण इथे येऊन तिथेच संपणार आहोत म्हणून मी फक्त नंतरचं काय त्याचं क्लिप्स सांगितले. तर आपण येऊया शंकराचार्यांच्या पुढच्या. खूप सुंदर त्यांनी एक अर्थ दिलेले आहेत. मूढ जही धनागम तृष्णा. अरे मूर्ख माणसा, धनाची जी ओढ आहे, पैसा पाहिजे, ती हव्यास आसक्ती सोडून दे. मूढ म्हणजे मूर्ख, जही म्हणजे सोडून दे. मूढ जही धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धी मनसे वितृष्णा. मग ही तृष्णा जाण्यासाठी वितृष्ण म्हणजे तृष्णा गेली, हव्यास गेला, कसा हव्यास घालवणार, तर तू सद्बुद्धीनी मनाला वितृष्ण कर. सत्सद विवेक बुद्धी, काय बरोबर आहे, काय वाईट आहे, काय धर्म आहे, काय अधर्म आहे, ही सद्बुद्धी तू मनाला दे. त्यामुळे तुझी हाव निघून जाईल. नुसतं इथे म्हणून शंकराचार्य थांबत नाहीये की धनाची हाव सोडून दे, सद्बुद्धीनी मनाला हाव रहित करून टाक. कारण नेहमी लक्षात ठेव, जे तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मानी, प्रामाणिकपणे, मेहनतीने, जे कष्टाने तुम्ही पैसा कमवलेला आहे, तोच पैसा तुम्हाला आनंद, सुख, शांती, समाधान देतो. म्हणून ते म्हणतात यत लभते निज कर्मोपात्तम. जे तुमच्या
तुमच्या निज कर्माने तुम्हाला लाभणार आहे, लभणार आहे. वित्तमतेन विनोदय चित्तम, त्याच पैशाने तुम्हाला आनंद, सुख, समाधान मिळणार आहे. बाकीचा पैसा हा तुम्हाला उपयोगाला येणाऱ्यातला नाही. एका राजाचा एक कारभारी असतो, तो एकदा एकदम सुखा समाधानात सगळं काही मजेत चाललेलं असतं. तो गावाबाहेर जात असतो तेव्हा रात्री झोप लागते त्याच्या झाडाखाली आणि स्वप्नात त्याच्या यक्ष येतो. तो म्हणतो याच्या खाली 7 हंडे भरलेले आहेत मोरांनी, घेऊन जा घरी. हा उठतो, खोदून बघतो, खरंच 7 हंडे भेटतात. मोरा पण असतात सोन्याच्या. तो पटकीने मोठं गाठोडा आणतो आणि खेचत खेचत घराबरोबर नेतो. आत जातो, दरवाजे बंद करतो आणि कार्यक्रम सुरू होतो त्याचा. मोरा मोजायचा. मग तो मोरा मोजतो. पहिल्या ह्याच्यात 100 मोरा सोन्याच्या त्या काळी, दुसऱ्या ह्याच्यात 100, तिसऱ्या ह्याच्यात 100, 6 ह्याच्यात 100 मोरा, 7व्या ह्याच्यात 99 मोरा असतात. तो सत स्वभावाने 2 वेळा, 3 वेळा, 7 वेळा बसतो, पण 99 असतात, 100 काही नसतात. त्याचा विचार करायला लागला की एक मोर त्याच्यात टाकली पाहिजे. बायको मुलाला वाटतं काहीतरी आज चालू आहे याचं, काहीतरी तो लपवतोय आपल्यापासून. रात्री बायको मुलं गुपचूप बघतात सोन्याच्या मोरा. बायको म्हणते एवढे भरलेत, मी जरा 1-2 मोरा काढते. मुलगा पण 1-2 मोरा काढतो. दुसऱ्या दिवशी मोजायला घेतो, अरे मोरा कमी झाल्या. तू विचारतो तुम्ही घेतलं का, तुम्ही घेतलं का? ते म्हणतात हो आम्ही घेतले नाही. पण काय फरक पडते, एवढ्या तुमच्याकडे होत्या. म्हणतो नाही नाही, मला त्या 700 करायच्यात, कम्प्लीट करायच्यात. परत मागे लागतो 8 तासांनी, भरपूर मेहनत घ्यायला लागतो, डबल काम करायला लागतो आणि खाणं कमी करतो, चिडचिडेपणा वाढायला लागतो. आणि त्या मोरा वाढायच्या ऐवजी दिवसेंदिवस कमी किंवा तेवढ्याच असतात, त्या काय वाढत नसतात. खूप प्रयत्न करतो स्वतःला, म्हणजे फार आठवून जगायला लागतो. राजाला सांगतो की जरा मला पगार वाढावा, मला हे कमी पडते ते. म्हणजे जो प्रामाणिक होतो तो आता अप्रामाणिकपणे पण बोलायला लागतो. राजा म्हणतो ठीक आहे, असेल अडचण वगैरे. आणि काही दिवसांनी त्याला रोडवलेलं बघून राजा एक दिवस विचारतो, अरे तुला ते यक्षाचे हंडे तर नाही ना मिळाले? म्हणतो तुम्हाला कसं कळलं? म्हणतो मला पण भेटला होता, पण मी त्याला नको म्हटलं, कारण ते हंडे वापरण्यासाठी नाहीये, ते नुसतेच ठेवण्यासाठी. त्यामुळे जे तुमच्या स्वतःच्या कर्माने आलेली संपत्ती नाहीये ती तुम्ही उपभोगणं काही शक्य नसतं. ती नुसती तुम्ही बघतच आयुष्य घालवता. त्यामुळे जे तुम्ही प्रामाणिकपणे कमवले त्याचा तुम्ही खऱ्या अर्थाने उपभोग घेऊ शकता, असं शंकराचार्य सांगतायत. आता हे जग जे आहे ते अतिशय अशाश्वत आहे, पटापट पुढे सरकतंय, वेळ सरकत चाललेला आहे, क्षणार्धात सगळं संपत चाललेलं आहे. तरी देखील तुम्ही याच्यात नको त्या मानपानाने अडकून बसलेला आणि शोक करण्यात केवळ वेळ घालवत आहे. तर नलिनी म्हणजे कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब कसा तरल आहे. नलिनी दलगत जलमती तरलम. नलिनी दल, दल म्हणजे पान, जलम अति तरलम, कसा पटकीने थेंब इकडून तिकडून ओघळून जातो तसं आयुष्य ओघळून जातं. तत्व जीवितम अतिशय चपलम, त्याप्रमाणे जीवित देखील अतिशय चपल झालेलं आहे. अशा याच्यात समजून घ्या, विद्धी अंडरस्टँड, विद्धी व्याधी अभिमानग्रस्त, म्हणजे हा एक आजारच जडलेला आहे त्या अभिमानाचा, मानपानाचा. खोटा मी, माझं, मला, बोलला कसा, बोलली कशी, असं कसं, मानी म्हणजे कोण. ह्यानी शोक हतमच समस्तम, लोकम शोक हतमच समस्तम, म्हणजे सगळे समस्त लोक ह्यानी शोकाग्रस्त झालेले आहेत, शोकाकुल झालेले आहेत. मी, माझं, मला या आजारपणामध्ये. जेव्हा आयुष्य एवढं फास्ट निघून चालले त्याचा अनुभव घेण्याच्या ऐवजी तुम्ही मानसिक ह्याच्यात गुंतून ते वाया घालवताय. म्हणून ते म्हणताय नलिनी दलगत जलमती तरलम तत्व जीवितम अतिशय चपलम विद्धी व्याधी अभिमानग्रस्तम लोकम शोक हतमच समस्तम. आता तिसरं जे आहे ते हे जे संसार आहे ते काय आहे, म्हणजे तुमची बायको कोण आहे, मुलगा कोण आहे, हा संसार किती विचित्र आहे, तुम्ही कुठून आलात, काय करणार आहात, हे जे प्रश्न आहेत त्याच्यात तुमच्या डोक्यात आले तर तत्व जे आहे की तुम्ही सगळ्यांच्या आत, सगळे तुमच्यात आहेत. सोहम सोहम किंवा जे अद्वैत तत्व आहे त्याचा सतत विचार करा. आणि हे बोली भाषेत कसं म्हणतात, अरे मित्रा, अरे भावा, तसंच शंकराचार्यांनी याच्यात म्हटलेलं आहे ततीह भ्रात. भ्रात म्हणजे भाऊ. अरे भावा, हे लक्षात घे, ते तत्वाचा सतत चिंतन कर. जेव्हा तुझ्या मनात असे प्रश्न येतील तेव्हा का ते कांता कस ते पुत्रे, बायको कुठून आली, मुलगा कुठून आला, मुलगा कुठून आलं,
संसार अयम अतीव विचित्र, हा संसार अतीव विचित्र आहे. कस्य त्वं कः कुत आयातः, कोण आहेस, कुठून कसा आलास. तत्वं चिंतय तदीय वरात, किंवा अरे भावा ह्याचं तत्वाचं सारखं चिंतन ठेव. सतत जे आपण सोहम सोहम म्हणत होतो ते 24 तास जर आपण सबकॉन्शियसली म्हणत राहिलो, किंवा शिवोहम शिवोहम जे शंकराचार्य निर्वाण षटकामध्ये म्हणतात की मी शिव आहे, शिवच मी आहे, हे तत्वाचं सतत चिंतन करत राहा, म्हणजे या प्रश्नांपासून मुक्ती मिळेल. आता जे तुमचा गर्व असतो की मी म्हणजे काय, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, माझ्या हाताखाली एवढी माणसं आहेत, मी तरुण आहे, सामर्थ्यवान आहे, माझ्याकडे ताकद आहे, वगैरे वगैरे, ह्याच्या कशाचाही तुम्ही गौरव करत बसू नका, गर्व करत बसू नका. कारण वेळ क्षणार्धात सगळं काही नाहीसं करते, होत्याचं नाही करून टाकते. हे सगळं मायामय जग आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही ब्रह्मपदाला पोचण्याला पूरक झालेला आहात, पात्र झालेला आहात, आणि तुम्ही तिथे पोचता. म्हणून शंकराचार्य म्हणतात मा कुरु, नका करू, मा कुरु धन जन यौवन गौरव, धन जन यौवन गौरव, मा कुरु धन जन यौवन गौरव, हरती निमेषात काल सर्व, काल सगळं काही हरून टाकतो निमेषात, क्षणार्धात. मायामयम इदम अखिलम बुद्ध्वा, बुद्ध्वा म्हणजे समजून घ्या, लक्षात घ्या, बुद्धीने समजा की हे सगळं मायामयम आहे. ब्रह्मपदम व प्रवेश विदित्वा, तेव्हा तुम्ही ब्रह्मपदाला प्रवेश करण्याला पात्र झालेला आहात. मग ते म्हणतात की तुमची बायको आहे, त्याचे तुम्हाला काय टेन्शन आहे, चिंता आहे, पैसा कधी येईल कधी जाईल ह्याची चिंता आहे. तुम्ही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत अडकून बसलाय. तुम्हाला कोणी नीट सांगणारा व्यक्ती तुमचा मालक नाहीये का? जर तुम्हाला नसेल कोणी गाईड करणारा, कोणी मार्गदर्शन करणारा, तर या तिन्ही लोकात एकच मार्गदर्शक गोष्ट आहे, ती म्हणजे सज्जनांचा सहवास. जे सात्विक बुद्धीची लोक आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांच्या बरोबर जा. आणि त्याच्या बरोबर पुढचं पण त्यांनी एक दिलेलं आहे सत्संगत्वेच, तर तिथे पण आपण येऊया. तर इथे एक राहिलं म्हटलं सत्संगत्वे निसंगत्व. जेव्हा सज्जनांच्या संगतीत तुम्ही येता तेव्हा तुम्ही डिटॅच, वैराग्य यायला मदत होते. सत्संगत्वे निसंगत्व म्हणजे कशाशी अटॅचमेंट ठेवा, कशाशी नाही. जे तुम्ही आहात परमात्मा, अंतरात्मा, त्याच्याशी तुम्ही अटॅचमेंट ठेवा. जे सगळं चेंजेबल आहे, नश्वर आहे, त्याच्याशी अटॅचमेंट ठेवू नका. म्हणजे एक प्रकारे निसंगत्व येतं, जे सज्जन लोक असतात. आणि संगतीत राहून तुम्हाला संगती संगदोष इथे गुण येतो. तर सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व. तुमचा मोह, डिझायर सगळ्या कमी व्हायला मदत होते. निर्मोहत्वे निश्चल तत्व म्हणजे खऱ्या तत्वावरती तुम्ही ठाम व्हायला मदत होता. आणि निश्चल तत्वे जीवन मुक्ती, जीवन मुक्ती व्हायला मदत होते. तर इथे शेवट 6वा जो श्लोक आहे, का ते कांता धनगत चिंता. तुम्हाला घरचं फॅमिलीचं टेन्शन आहे, पैशाची चिंता आहे, तुम्हाला कोणी काही गाईड करणारा नाहीये. का ते कांता धनगत चिंता, वातुल किंतव नास्ती नियंता. वातुल म्हणजे मूर्ख, तुला कोणी सांगणारा समजवणारा कोणी नाहीये का? तर नसेल तर डोंट वरी. त्रिजगती सज्जन संगती एका, त्या तिन्ही लोकात सज्जनाची संगती हे एकच गोष्ट आहे. भवती भवार्णव तरणे नौका, म्हणजे या भवसागरातून तुमची नौका पार करायला ही गोष्ट पुरेशी आहे. तुम्ही ऑटोमॅटिक योग्य मार्गाला लागाल. वैराग्य जे तुम्हाला मिळतं, निसंगत्वे, सत्संगत्वे निसंगत्व, या वैराग्याने तुम्हाला कुठलं जगातलं सुख मिळत नाही. सगळी सुख तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. तर ते सुख वैराग्याचं मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? पहिले एक्सटर्नल आणि इंटरनल डिटॅचमेंट. एक्सटर्नल डिटॅचमेंट मध्ये त्यांनी दिलंय सूर्यमंदिर तरुमुल निवास, म्हणजे मंदिराच्या इथे वृक्षाखाली जर झोपलाय. शय्या भूतलम, तुमचं बेड जो आहे ते जमीन आहे. आणि अजिनम वास म्हणजे प्राण्यांचे जे स्किन आहे ती तुम्ही कपडे म्हणून घालताय. सर्व परिग्रह भोग त्याग, जे काही तुम्ही जमवलेलं आहे, अॅक्युम्युलेट केलेलं आहे, त्या सगळ्यांचा भोगाचा तुम्ही त्याग करून टाकला. म्हणजे सगळ्यातून वैराग्य घेतलं. हे माझं, मला, हे काही मी सोडत नाही आणि नुसत्या बाता करतो असं नाही. तर खरोखरीच तुम्ही जे गमवलेलं आहे, गमवलेल्या गोष्टी, सर्व परिग्रह भोग त्याग,
कस्य सुख न करोती विराग. मग विराग म्हणजे वैराग्य तुम्हाला कुठलं सुख देणार नाही, त्याच्याकरता तुम्ही सगळं देण्याची पहिले हे ठेवा. आता पुढचं जे आहे ते बरंच फेमस आहे. योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संगविहीन, यस्य ब्रह्मणी रमते चित्त, नंदती 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 यव. म्हणजे तुम्ही योगात असा, परमेश्वराशी एकरूप असा, किंवा भोगात असा, सेन्स ऑर्गनच्या ऍक्टिव्हिटी मध्ये असा, योगात असा किंवा भोगात असा, एकटे असा किंवा इतरांच्या बरोबर असा, संगरहित संगविहीन किंवा संग इतरांच्या बरोबर आहात. ज्याचे चित्त मन कॉन्शियसनेस कंटिन्युअसली त्या परमात्म्याच्या अधीन आहे, तोच एकटा आणि तोच एकटा नेहमी आनंदी असतो. त्यामुळे आनंदी आनंदी तोच एकटा असतो ज्याचं सतत कॉन्शियसनेस ब्रह्माच्या ठाई आहे. जे 18व्या अध्यायात नंतर आपण करणार आहोत. सगळ्याच्या याच्यात कॉन्शियसनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्ही एखादा चाकू घेतला तर त्या चाकूमध्ये चांगलं वाईट काही नसतं. सर्जन तो चाकू योग्य कारणासाठी वापरून पेशंटचा जीव वाचवू शकतो, तर एखादा गुन्हेगार तो चाकू दाखवून पैसे लुबाडू शकतो किंवा खून पण करू शकतो. तो चाकू तुम्ही कुठल्या कॉन्शियसनेसनी वापरताय, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्ही जे कर्म करताय, चेतसा सर्व कर्माणी, ते 18व्या अध्यायात आपण नंतर घेऊ तेव्हा येईल. म्हणजे जी कर्म करताना तुमचा कॉन्शियसनेस आहे तो ईश्वराप्रती जर अर्पित आहे आणि सगळी कर्म तुम्ही कुठल्याही अपेक्षेशिवाय करून ईश्वराला अर्पित करत असाल, तर तुम्हाला त्याचं कर्मफल लाभत नाही आणि कर्ममुक्ती तुम्हाला मिळायला मदत होते. तसंच योग रतो वा भोग रतो, म्हणजे योगात असाल नाहीतर भोगात असाल, एकटे असाल नाहीतर सगळ्यांबरोबर असाल, तुमचा कॉन्शियसनेस जर ईश्वराशी अधीन आहे, सतत तुम्ही शिवोहम सोहम अशा ह्याच्यात तुम्ही तिथे कनेक्टेड आहात, तर तुम्ही नेहमीच आनंदी राहता. आता पुढचं जे आहे ती आजूबाजूला सगळीकडे जेव्हा भांडणं चालू असतात आणि तुम्हाला जर कोणतरी रागात बोललं, रागात ओरडलं, तर त्यांना हा श्लोक ऐकवायला खूप चांगला आहे. तर तसं म्हणतात शंकराचार्य, अरे तू मी आणि सगळे एकच विष्णू आहे. मग अशा ह्याच्यात तू असहिष्णू होऊन माझ्याशी उगीच का चिडतोस किंवा चिडतेस? अरे तू मी आणि सगळे एकच विष्णू आहे, तर अशाच्यात तू माझ्यावर व्यर्थ उपसी म्हणजे रागवून असहिष्णू इनटॉलरंट का होताय? भवसम चित्त सर्वत्र, सगळीकडे सेम चित्त, सेम सर्व धर्म समभाव, समचित्त, इक्वॅनिमिटीनी जर सगळ्यांना तुम्ही सेमच वागवलं, मी तू सगळे एकच आहोत, विश्वाची माझे घर, तर तुम्ही विष्णुपद मिळवायला ताबडतोब रेडी झालेला, असं तो श्लोक आहे. तर तो श्लोक असा आहे, त्वयि मयीच अन्यत्र एक विष्णू, व्यर्थ कुप्यसी मयी असहिष्णू. कुप्यसी म्हणजे रागवणं, मयी म्हणजे माझ्यावर, असहिष्णू म्हणजे इनटॉलरंट, दोघीच माझ्यावर रागवते. भव समचित्त सर्वत्र, सगळीकडे समचित्त जर तुम्ही ठेवलं, वांचसी अचिरा यदि विष्णुत्व, जर तुम्हाला विष्णुपद लवकरात लवकर हवंय तर असं वागा, उगीच चिडत बसू नका, सगळीकडे समचित्त ठेवा आणि तू मी सगळ्यांमध्ये एकच विष्णू आहे ह्याची जाणीव ठेवा. पुढचा जो पाठ आहे तो पण एक खूप चांगला आहे. आपण कधी कधी न्यायाधीश बनतो, हे चुकीचं आहे तोडा, हे बरोबर आहे हे जोडा, भांडू नका जोडा, उगीच काय करताय तोडा, तुम्ही दूर व्हा, तुम्ही एकत्र व्हा. ह्याला विग्रह संदव म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी. म्हणजे ते म्हणतात की उगीच उगीच कुठेतरी जोडाला आणि तोडाला जाऊ नका. जे सगळा आत्मा सगळीकडे मीच आहे असं जर तुम्ही बघितलं तर भेदाज्ञान, भेदाभेदीचं ज्ञान आहे ते त्याग करून टाका. म्हणून ते म्हणतात शत्रु मित्रे पुत्रे बंधू, शत्रू असो मित्र असो पुत्र असो वा बंधू असो, यांच्यात कुठेही चांगलं किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. मा कुरु यत्न म्हणजे प्रयत्न करू नका. मा कुरु यत्न विग्रह संदव, विग्रह म्हणजे तोडणी आणि संदव म्हणजे जोडणी. कारण सगळ्यातच तुम्ही आहात, तुम्हीच सगळ्याच्यात आहात. म्हणून ते पुढे म्हणतात सर्वस्मिन अपिपश्य आत्मानम, सगळ्यांच्या ठाई स्वतःलाच बघा, आपलाच अंतरात्मा बघा. सर्वस्मिन अपिपश्य आत्मानम, सर्वत्र उत्सृज म्हणजे त्यागून द्या, सर्वत्र उत्सृज भेदाज्ञानम. हा भेदभाव तुम्ही जर त्यागून दिला तर जोडायचं काय आणि तोडायचं काय, तिथे सगळीकडे मीच आहे
असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्याच्यात पुढे म्हटलेलं आहे कामम क्रोधम लोभम मोहम, म्हणजे काम क्रोध लोभ मोह हे जेव्हा तुम्ही त्यागून देतो तेव्हा आत्मा सुहम बघतो. म्हणून ते म्हणतात कामम क्रोधम लोभम मोहम त्यक्त्वा त्यक्त्वा आत्मानं पश्यति सोहम. जेव्हा आत्मा हे सगळं त्यागून देतो तेव्हा तो सोहम बघतो. जे आपण सोहम धारणा स्टार्टला केली तोच मी आहे, मीच तो आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही डिझायर्स, इच्छा, अपेक्षा सगळ्या काढून टाकता तर सगळीकडे मीच आहे तुम्हाला कळून जातं. ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि जे आत्मज्ञान नसतं, आत्मज्ञान विहीन मूढाहा, जे मूर्ख लोक आहेत ज्यांच्यात हे आत्मज्ञान नाहीये ते नरक निगुडाहा, म्हणजे त्यांना नरक यातना भोगायला लागतात या काम क्रोध मोह आणि लोभाच्या पायी. हे जर तुम्ही सोडून दिलं तर तुम्हाला कळेल, तुमच्या आत्म्याला कळेल की सगळीकडे तुम्हीच आहात. सोहम सोहम. आता शेवटचे 3 आहेत. हा पैशाच्या बाबतीत एक खूप चांगला आहे. पैसा पाहिला की मती भ्रष्ट होते, तिथे तुम्ही जाऊ नका, डोकं ताप होईल. शंकराचार्य हेच म्हणतात अर्थम अनर्थम भावय नित्यम. अर्थ आला तर तिथे अनर्थ होणार याचा भाव नेहमी मनात ठेवा. अर्थम अनर्थम भावय नित्यम नास्ति ततः सुखलेश सत्यम. त्याच्यात थोडासाही सुखलेश नाहीये हे सत्य तुम्ही समजून घ्या. अर्थम अनर्थम भावय नित्यम नास्ति ततः सुखलेश सत्यम. जे धनभाजे पैसे श्रीमंत लोक असतात, चिकट कंजूस मारवाडी, त्यांना मुलांपासून देखील धोका असतो की कधी हा संपत्ती लुबाडून देईल. आणि हे जगभरात सगळीकडे कॉमन आहे. म्हणून ते म्हणतात पुत्रादपि धनभाजा भीती सर्वत्रैषा विहिता रीती. मुलाकडून देखील यांना सतत चिंता असते, म्हणजे ते चिकटून बसलेले असतात पैसा पैसा करत. आणि सगळीकडे जगाची हीच रीत आहे. आता शेवटचे 2 आहेत. त्यात एक अष्टांग योगाचा शंकराचार्यांनी घेतलेला आहे श्लोक. प्राणायामम प्रत्याहार. प्राणायाम प्रत्याहार हे अष्टांग योगातले भाग आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे 8 अंग. तर प्राणायाम प्रत्याहार नित्य अनित्य विवेक विचार, म्हणजे डिस्क्रिमिनेशन, विवेक. जे नित्य आहे आणि अनित्य आहे याच्याबद्दल तुम्ही विचार करा. जे चेंजलेस आहे आणि चेंजेबल, म्हणजे तेव्हाच तुम्ही कळू शकेल, करेक्ट आयडेंटिफिकेशन आणि डिसआयडेंटिफिकेशन करू शकाल. तो प्राणायाम प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे सेन्स ऑर्गन कंट्रोल, इंद्रिय आत वळवली. प्राणायाम प्रत्याहार नित्य अनित्य विवेक विचारम जाप्य समेत समाधी विधानम. जप करा म्हणजे भक्ती योगाचा भाग झाला. जाप्य समेत जपा बरोबरच समाधी विधानम. विधानम म्हणजे अभ्यास. समाधीचा अभ्यास करा, म्हणजे धारणा ध्यान समाधीचा अभ्यास करा. कुरु अवधानम महद अवधानम. याच्या करता प्रयत्न करा, महत् प्रयास करा, महत् अवधानम. म्हणजे हे सगळे करताना प्राणायाम प्रत्याहार नित्य अनित्य विवेक विचार जप करून समाधी ज्ञान समाधी विधान आणि याच्याकरता भरपूर प्रयत्न करा. आता शेवटचा जो श्लोक आहे शंकराचार्यांनी दिलाय गुरुचरण अंबुज निर्भर शक्त. म्हणजे गुरुच्या चरण कमलांची जिथे तो कंटिन्युअसली डेडिकेटेड आहे. आता हा गुरु परमात्मा असेल, तुमच्या आतला गुरु असेल, तुम्हाला बाहेरून मार्ग दाखवणारा असेल, जो कोणी तुमच्यातलं ज्ञान बाहेर काढायला मदत करतोय तो गुरु. या गुरुच्या इथे तुम्ही सरेंडर झालेला आहात, निर्भर शक्त. पॉंडिचेरीमध्ये जे अरविंदोंचा आश्रम आहे तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की सगळ्यात बेस्ट गुरुवरचा, आणि त्याला फक्त शरण जाण्यासाठी एकट्यात मध्ये तुम्ही फक्त साधना करा, डोळे मिटून त्याला फक्त शरण जा आणि तो तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करेल. त्याला युनिव्हर्सल योगा त्यांनी म्हटलेलं आहे. तिथे कुठलेही नियम नाहीयेत, रूल्स नाहीयेत, डॉग्मस नाहीयेत. तुम्ही फक्त सरेंडर व्हा त्या एका परमेश्वराला आणि ही विल गाईड यू, असं अरविंदोंनी म्हटलंय. तर गुरु म्हणजे कुठला? आपल्याला फिजिकल फॉर्म मध्येच पाहिजे असं नाही. तर गुरु अंबुज, अंबुज म्हणजे पाय, कमळाच्या पायांसारखे, कमळाच्या पानांचे पाय. तर गुरुचरण अंबुज निर्भर शक्त संसारात अचिरात भवमुक्त. लवकरात लवकर या संसार चक्रातून तुम्ही मुक्त व्हायला मदत होईल. स इंद्रिय मानस नियमात, म्हणजे इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय, मानस म्हणजे मन. तर मन आणि सगळी इंद्रिय जर तुम्ही कंट्रोल मध्ये आणली, नियमात म्हणजे कंट्रोल मध्ये आणली, सेंद्रिय मानस नियमात येव, तर काय होईल? तुमच्या हृदयात बसलेला देव तुम्हाला दिसेल. द्रक्षसी निज हृदयस्थम देवम. द्रक्षसी म्हणजे बघाल,
निज हृदय असतं म्हणजे आत हृदयात असलेला देव तुम्हाला दिसेल. तर हे झालं गुरुचरण अंबुज निर्भर सक्त संसारात अचिरात भवमुक्त सेंद्रिय मानस नियमादेव द्रक्षसी निज हृदयस्थम देव. हे झाले 14 श्लोक शंकराचार्यांचे. तर याच्यातला पहिला जो होता तो म्हणजे पैशाच्या मागे लागू नका, हाव काढा, जे तुम्ही खरं कमवलेलं आहे त्याचाच तुम्हाला उपयोग होणार, संतोष समाधान. वेळ पटापट चाललेला आहे कमळाच्या पानासारखा, त्याचे तुम्ही मान पानात वृथा घालवत बसू नका. मेंटल गेम खेळण्यापेक्षा एक्सपिरियन्स घ्या जो आपल्याला अनुभव मिळालेला आहे या जीवनाचा. तुम्ही कुठून आलात, काय आलात, बायको कोण, हे कोण, हे सगळे प्रश्न तुम्हाला पडायला लागले तर शिवोहम शिवोहम सोहम सोहम या तत्वाचं परत परत चिंतन करा. सज्जन संगती बरोबर तुम्हाला निसंगत्व येईल, निर्मोहत्व येईल, निश्चलत्व येईल आणि जीवनमुक्ती मिळायला मदत होईल. धन जन यौवन गौरव करत बसू नका. हे क्षणार्धात सगळं जाण्यासारखं आहे, हे मायामय आहे, हे समजून घ्या. तुम्हाला जर कसल्या चिंता होत असतील फॅमिलीच्या, पैशाच्या, तर तुम्ही तुमचा गायडन्स कोणी नसेल तर सज्जनांच्या संगतीत राहणं हाच सगळ्यात गायडन्स आहे. जेव्हा तुम्ही सगळं काही त्यागून दिलेलं आहे, तुमच्या जवळ काही ठेवलेलं नाहीये, तेव्हा तो त्याग तुम्हाला सगळी जगातली सुख देईल. तुम्ही योगात असा, भोगात असा, एकटे असा, एकत्र असा, तुमचं मन सतत त्या परमात्म्याशी जोडलेलं असेल, त्या कॉन्शियसनेसनी जर तुम्ही प्रत्येक कर्म करत असाल तर ते कर्म तुम्हाला बाधक ठरणार नाही, हे समजून घ्या. ते 18व्या अध्यायात परत आपल्याला येणार आहे पुढच्या वेळेला. तुम्ही इतर सगळे एकच विष्णू आहे, उगीच आपापसात रागवू नका, चिडू नका. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर विष्णुपद मिळायला सुरुवात होईल जेव्हा तुम्ही समचित्तानी सगळीकडे बघाल. शत्रू, मित्र, पुत्र, बंधू ह्याच्या दोघीत जोडणी आणि तोडणीच्या फंदात पडू नका. जेव्हा तुम्ही सगळ्यात तुमचाच आत्मा बघाल आणि त्यांना त्याप्रमाणे वागवाल. आणि भेदाभेद करण्याचं ज्ञान सोडून द्या. युनिटी इज डिव्हिनिटी आणि डायव्हर्सिटी इज अपोजिट टू डिव्हिनिटी. यू आर गोइंग अवे फ्रॉम डिव्हिनिटी. काम, क्रोध, मद, मोह हे जे गोष्टी आहेत, या सगळ्या डिझायर आहेत, या सोडल्या तुम्ही तर तुम्हाला सोहम सोहमचं ज्ञान होईल, शिवोहमचं ज्ञान होईल. आणि यालाच आत्मज्ञान म्हणतात. ज्याला हे आत्मज्ञान नाही मिळालेलं तो सगळ्या नरक यातनामध्ये गुंतून राहतो. पुढे अर्थ आणि अनर्थ, पैसा बघितला की अनर्थ येणार हा भाव नेहमी ठेवा. त्याच्यात सुख शोधायला जाऊ नका. त्यामुळे त्याच्यात सुख शोधायला जाऊन सगळे धनाढ्य सतत चिंतेमध्ये राहतात की मुलगा देखील नाही की काय. मग प्राणायाम, प्रत्याहार, नित्य अनित्य विवेक विचारम, जाप्य समेत समाधी विधानम म्हणजे प्रयत्न करा जप समाधीचा. आणि गुरुच्या चरणी तुम्ही डेडिकेट होऊन जा, तुमच्या कामात पूर्णपणे डेडिकेट होऊन जा. अशाने तुम्ही मन, इंद्रिय यांच्यावरती ताबा मिळवा तर तुमच्या हृदयात बसलेला परमेश्वर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं दिवस रात्र पटापट जात आहेत, सगळे ऋतू पटापट चाललेले आहेत. अशा याच्यात वेळ जो आहे, समय जो खेळत चाललेला आहे, आयुष्य चाललेलं आहे, तरी लोकांच्या काही इच्छा संपत नाहीत, ज्या कधी न संपणार आहेत. गरजा संपू शकतात, इच्छा न संपणार आहेत. तर इच्छांच्या मागे लागू नका. त्या परमात्मा तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढायला काही मदत करेल. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मध्ये हे भक्ती योगाचं दिलेलं आहे. आणि जेव्हा मरण जवळ येतं तेव्हा व्याकरणातलं डुक्रिय करणे हे काही तुम्हाला वाचवायला मदत करत नाही. अशा वेळेला तुम्ही बाह्य परित्याग बरेच केले. पुढून मागून सूर्याने तापून घेतलं, अग्नी तापून घेतलं, रात्री गुडघ्यात डोके खुपसून तुम्ही झोपले, झाडाखाली झोपले, हातावर भिक्षा घेतली. पण आतून जर वैराग्य नसेल, डिटॅचमेंट नसेल तर या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही. कारण आशा पाश काही सुटत नाही. हा सगळा बाह्य देखावा झाला. जोपर्यंत पैसा कमवताय तोपर्यंत तुम्हाला सगळे विचारतायत. पैसा कमवणं बंद झालं की कोणी तुम्हाला विचारत नाहीये. ही जगाची रीत नेहमी लक्षात ठेवा. बाहेरून तुम्ही केस जटा वाढवा, टक्कल करा, ऑरेंज कपडे घाला, हे सगळे जे आहेत हे सगळे पोट भरण्याचे उद्योगधंदे आहेत. खरोखरीच आतून त्यांना वैराग्य आहे का हे बघत कळत असून देखील तू न बघितल्यासारखं करू नको, या बाबागिरीमध्ये अडकू नको, असं शंकराचार्य इनडायरेक्टली सांगतायत. पुढे जर तुम्ही थोडीशी गीता वाचली, थोडस तुम्ही गंगेचं पाणी प्यायलं, एकदा श्रीकृष्णाची पूजा केली,
म्हणजे पूर्ण झोपून जाऊन पूर्ण डेडिकेट होऊन तुम्ही आयुष्य त्याच्यावर खर्च केलेलं नाहीये, त्याच्यात कुठेच प्रगती केलेली नाहीये, तर या छोट्या छोट्या गोष्टी मरणाच्या वेळेला यम विचारत बसणार नाहीये काय एकदा तरी पूजा केली होती का. तुमचं अंग गळून गेलेलं आहे, केस पांढरे झालेले आहेत, दात गेलेले आहेत, काठी घेऊन तुम्ही चालताय, पण तरी देखील माणसाच्या इच्छा काही जात नाही, त्याला अजून काही ना काहीतरी करायचंच आहे. तर या इच्छांच्या मागे किती लागावं हे शंकराचार्य म्हणतात. लहानपणी खेळण्यात इंटरेस्ट, तरुणपणी तरुणींच्या मागे धावण्यात इंटरेस्ट आणि वृद्धकाळी चिंतेत इंटरेस्ट. कोणाला त्या खऱ्या काय तत्वाकडे किंवा त्या सत्याकडे जायची इच्छाच नाहीये. प्रत्येक जण म्हणतोय आमचं स्वप्न चालू राहू दे, आमचं स्वप्न तोडू नका. आणि आम्हाला या स्वप्नातच आनंद आहे, आम्हाला सत्य पण नकोय, आम्हाला सत्य सांगणारी पण व्यक्ती नकोय, आम्हाला अंधारातच राहायचंय. म्हणूनच ते म्हणतात तदपि न मुंचती आशा पिंडम, कारण का त्या आशा सोडवतच नाहीयेत. याच्यात एक छान गोष्ट सांगितलेली होती, ते म्हणजे एक मनुष्य चाललेला असतो, रोज जंगलाच्या बाजूने तो फेरी मारायचा आणि एक दिवस त्याला वाटतं आपण जंगलाच्या आतून फेरी मारूया. तो जंगलात जायला सुरुवात करतो, संध्याकाळ व्हायला लागते, तो उलट फिरायला लागतो आणि तो काहीतरी रस्ता चुकतो आणि बघतो तर सगळी श्वापद सगळे आलेली असतात समोर. आता श्वापद बघितल्यावर तो म्हणतो आता काय करायचं, तो उलटा फिरतो, तिकडे बघतो ते चेटकीन भरलेली असते, अशा हात पसरून. मग तो श्वापदांना आणि चेटकिनीला सोडून परपेंडिक्युलर जायला लागतो, तर तिथे मोठ्या खड्ड्यातच पडणार. तेव्हा वेलीने ज्या पायाला मिळता घातलेला असतो आणि तो असा उलटा लटकलेला असतो, खालती खड्डा असतो, तो खड्ड्यात बघतो तर तिथे साप असतो, असा फाडा काढून ओपन असतो की तू ये खालती की मी तुला डसतो. आणि त्या वेलीने उलटा लटकलेला असताना तो वरती बघतो, तिथे काळा आणि पांढरा उंदीर ते झाड नोचत असतात. म्हणजे काही काळात ती वेल तुटणार असते आणि तो पडणार असतो. आणि अशा वेळेला सगळे फिलोसॉफर विचार करतात की आता याचे काय हालत असतील, आणि तो मनुष्य हसायला लागलेला असतो. सगळे म्हणतात हसतोय काय, तर त्यांच्या लक्षात आलं त्याच्या तोंडात मध टपकत असतो. आपल्या अशी अवस्था झालेली असते या शारीरिक सेन्स ऑर्गन प्लेजर पायी, तो आपण मध चाकण्यात इतके गुंतलेलो आहोत की आपण ते काळे पांढरे उंदीर म्हणजे रात्र आणि दिवस सतत ती वेळ तोडण्याचा प्रयत्न करतायत. हे जे आशापाशे ते आपले तुटून आपण त्या मृत्यूच्या जगण्यात जाणार आहोत हे कोणाच्या लक्षात येत नाहीये. आणि तोपर्यंत त्याला वेगवेगळ्या मधमाशा डसतायत, वेगवेगळ्या इच्छा आणि आकांक्षाच्या, त्या इच्छा काही सुटत नाहीयेत. म्हणून शंकराचार्यांनी या इच्छेवरती बरेच दिलेलं आहे. इथे तदपि न मुंचती आशा वायू, तदपि न मुंचती आशा मर्षम, म्हणजे आशा आणि ईर्षा जात नाही. तदपि न मुंचती आशा पिंडम, मुंचती म्हणजे तरी काही सोडवत नाही. हे 3-4 श्लोक मध्ये त्यांनी दिलेलं आहे चरपट पंजरीमध्ये. नंतर पुढे परत परत जन्म, परत परत मरण, परत परत आईच्या पोटात तुम्हाला राहायचंय. अशा ह्याच्यात या संसार चक्रातून बाहेर काढण्यासाठी ग्रेस ऑफ गॉड, परमेश्वराची कृपा ही फार गरजेची आहे. म्हणून ते म्हणतात कृपया पारे पाही मुरारे. रात्र परत येतोय, दिवस परत येतोय, सगळं काही वर्ष आयन 6 महिने वर्ष वेळ चाललेला आहे, तरी पण आशा आणि ईर्ष्या जेलसी काही सुटत नाहीये. वय निघून गेल्यावर कामविकार काही राहत नाही, पाणी सुटल्यावर तलाव राहत नाही, आणि पैसे संपल्यावर परिवार राहणं कठीण होतं. तसंच ज्ञान मिळाल्यावर हा संसार राहत नाही, मोह माया निघून जाते. जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान परमज्ञान प्राप्त होतं तेव्हा. नंतर जे कामावेश आहेत नारीचे जे आहेत त्यांनी दिलेले, नारी स्तनभर नाभी देशे, त्याला ते मोहावेश म्हणतात. आणि हे सगळे मास आणि मेदाचे विकार आहेत आणि यांना तुम्ही दूर सारा, मनात त्याचा परत परत चिंतन मनन करा, त्याच्यात गुंतून जाऊ नका. कुठून आलात, काय आलाय, हे सगळं जे आहे मोह माया आहे, हे स्वप्न विचार समजून ह्याला तुम्ही त्यागून द्या असं म्हणताय. मग काय करावं? गीतेचं नाम, विष्णू सहस्त्र नाम परत 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 घ्या. श्रीपती रूप अजस्रम, त्याचं ध्येय करा, चिंतन करा, ध्यान करा श्री विष्णूंचं. नंतर सज्जनांच्या संगतीत तुमचं चिंतन या. अब्राहम लिंकन पण म्हणतो कंपनी इज व्हॉट मॅटर्स, जे तुम्हाला घडवतं. आणि दीनजन आहे, जे गरजू आहे, दीन आहे, तिथे पैसे द्या. जोपर्यंत या देहामध्ये तुमचा जीव आहे तोपर्यंत सगळे तुम्हाला विचारणार, आणि जेव्हा प्राणवायू निघून जाणार तेव्हा तुमची बायको देखील तुमचं शरीर प्रेत म्हणून घाबरून जाणार. म्हणजे किती क्षणिक आणि मोहमयी जीवन आहे हे त्यांनी सांगितलंय.
सुख क्रियते रामभोगा, म्हणजे सुखाच्या पाठीमागे तुम्ही हे भोग शरीराचे घ्यायला जाताय, पण नंतर ह्या शरीरातच रोग लागून तुम्हाला तो त्रास देणार आहे. तर या सगळ्या लोकांमध्ये मरण हे जर शुअर शॉट आहे, तरी तुम्ही बापाचरण करणं का सोडत नाही आहात, असं ते विचारताय. मग तुम्ही काय करायला पाहिजे? स्वतःची आयडेंटिटी सोडून द्या. रथाच्या खालती आलेले चिंती झालेले कपडे घाला, म्हणजे वेगळी आयडेंटिटी पेरू नका. आयडेंटिटी सोडून द्या. पुण्य अपुण्य याच्या पलीकडे विचार करा, याच्या पलीकडे तुम्ही चालायला लागा. मी तुम्ही हे सगळं माया आहे हे सगळं समजलं तर तुम्ही शोक करत बसणार नाही. शेवटच्या याच्यात शंकराचार्य म्हणतात की एकदा तुम्ही गंगासागराला गेलात, व्रत पाळन केलं किंवा दान केलं तर समजू नका सगळं काही झालं, काही होणार नाही. 100 जन्मात देखील मुक्ती मिळणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही, आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानहीन सर्व मतेनं मुक्तीं न भजती जन्मशतेनं. आता हे ज्ञान जे मिळवायचं आहे, जे आपण पुढे कर्मयोगात बघणार आहोत, त्या कर्मयोग करता करता ध्यानयोग कसा येतो? निष्ठा ज्ञानस्य परा, हे श्लोक येईल. मग पराज्ञान म्हणजे काय, पराभक्ती म्हणजे काय, हे सगळं त्यांनी इंटिग्रेट केलेलं आहे फार सुंदरपणे 18व्या अध्यायात. तर पुढच्या वेळेला आपण फक्त 1 2 3 4 5 6 साहित्रिक 18 बघणार आहोत. 6 सात्विक गोष्टी, 6 राजसिक गोष्टी, 6 तामसिक गोष्टी. फार केलं तर ते ओव्हर होऊन जाईल. त्यामुळे साहित्रिक 18 फक्त फॅक्टर म्हणजे ती 2 लाईनी फक्त होतील. मग आपण थोडं घेऊन मग संपू. कर्मयोग, मग ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोगाची रिव्हिजन. ओके. आता आपण आज इथे चांगली गोष्ट कुठली होती? सकाळी नमस्कार केला तेव्हा आज शंकराचार्यांची पण मूर्ती आहे आणि उजवीकडे ज्ञानेश्वरांची. आपण बसायला आणि म्हणून शेवट करतो. आणि शंकराचार्यांचं निर्वाण षटका आपलं झालं. आज चरपट पंजरिका पण आपण संपवलं. सुरुवात करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, असायता नहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे धीर जावो, विश्वस्वधर्मी